नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत स्पेशल अशी चिकन बिर्याणी. 1 किलोच्या प्रमाणात चिकन बिर्याणी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. तर आता 1 किलोचं प्रमाण म्हणजे पूर्ण बनवलेलंचं 1 किलो प्रमाण की फक्त चिकन आणि तांदळाचं 1 किलो प्रमाण हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण ही स्टेप बाय स्टेप कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. विशेष म्हणजे बिर्याणी जेव्हा पहिल्यांदा कोणीही करतं तर ती बिर्याणी फिसकते किंवा बिघडते. त्याचा तांदूळ जो आहे तो व्यवस्थित शिजला जात नाही किंवा तांदूळ व्यवस्थित शिजतो तर चिकन व्यवस्थित शिजत नाही. तर आज सगळ्या टिप्ससह आपण छान अशी पटकन आणि खूप सोपी अशी बिर्याणी बघणार आहोत. चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आज आपण बनवूया चिकन लवर्स बिर्याणी लवर्ससाठी स्पेशल अशी सुटसुटीत आणि अतिशय सोपी अशी चिकन बिर्याणी. तर आज आपण 1 किलो चिकनची बिर्याणी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलं आहे. मी जी बिर्याणी बनवते त्या बिर्याणीसाठी मी मॅरिनेट वगैरे करत नाही, बिर्याणी लगेचच बनवते, अगदी झटपट होते. म्हणजे ज्या प्रकारे मी ऑर्डर घेते त्या ऑर्डरसाठी मी अशाच प्रकारची बिर्याणी बनवते जी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. आता हे चिकन स्वच्छ धुवून ठेवले. 1 किलो चिकनसाठी आता आपण तांदूळ किती घ्यायचा ते बघूया. तर इथे मी 1 किलो चिकनसाठी लांब लांब जो आपला बासमती तांदूळ असतो तो बासमती तांदूळ 1 किलोच्या प्रमाणात घेतला आहे. इथे 750 ग्रॅम घेतला तरी देखील चालेल. चिकन जास्त आणि भात कमी ठेवला तरी चालेल. आता आमच्याकडे भात जास्त खातात म्हणजे मुलं लहान आहेत म्हणून मी इथे तांदळाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. म्हणजे 1 किलो चिकनला मी 1 किलो राईस वापरलेला आहे. आता हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. आता याला पूर्णपणे मी पाण्यात भिजवून ठेवणार आहे अगदी 15 मिनिटांसाठी. 15 मिनिट हा तांदूळ पूर्णपणे पाण्यात व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे. तर आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याला पूर्णपणे पाण्यामध्ये भिजवून घेते आहे. तर 15 मिनिटांसाठी आपल्याला तांदूळ व्यवस्थित भिजत ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे कांदा आपण मिक्सरला जाडसर असा फिरवून घ्यायचा आहे. हे बघू शकता, अजिबात मी बारीक पेस्ट केलेली नाही आहे याची, जाडसरच कांदा आहे. तर अशा प्रकारचा आपला कांदा झाला पाहिजे. अशा प्रकारे कांदा बारीक करून घ्यायचा. आता कांदा व्यवस्थित आपला बारीक झालेला आहे. आता आपण टोमॅटो बारीक करून घेऊ. आता टोमॅटो आपल्याला त्याची पूर्ण प्युरी बनवून घ्यायची आहे. तो जाडसर ठेवायचा नाही आहे. आपण यामध्ये दही पण घालणार आहोत त्यामुळे इथे मी टोमॅटो कमीच ठेवले. इथे 3 मध्यम आकाराचे अगदी छान पिकलेले लालबुंद असे मी टोमॅटो घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आता टोमॅटोची मी प्युरी बनवून घेते. आता मी टोमॅटोची प्युरी बनवते आहे पण त्यामध्येच मी लसूण घालून घेते. 10 ते 12 लसणाच्या कळ्या आणि एक मोठा आल्याचा तुकडा यामध्ये मी घालून घेते. याचं कारण असं की हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं बारीक होईल. नंतर फक्त आलं आणि लसूण मिक्सरला व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून मी टोमॅटो किंवा कांदा बारीक करतानाच त्यामध्ये आलं लसूण ॲड करते. आता कांदा तर खूप बारीक करायचा नसतो त्यामुळे कांद्यात नाही पण टोमॅटोमध्ये मी आलं आणि लसूण एकदमच घालून घेते. तर अशा प्रकारे आता हे मिक्सरला एकदम छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर आता आपण बिर्याणीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे साजूक तूप घालून घेतले आणि 1 चमचा तेल घालून घेते. 1 मोठा चमचा तेल आणि 2 चमचे साजूक तूप अशा प्रमाणात मी इथे घेतलेलं आहे. आता माझं हे जे पातेलं आहे हे पातळ पातेलं आहे ॲल्युमिनियमचं. तर तुमच्याकडे कढई कुकर तुम्ही कशातही बिर्याणी बनवू शकता. तर आता हे तूप आणि तेल व्यवस्थित गरम झालं यामध्ये आपण फोडणी देऊन घेऊया. आता बिर्याणीमध्ये जो कांदा वापरला जातो याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि हा परतायलाही खूप वेळ लागतो, मऊ व्हायला वेळ लागतो. त्यामुळे इथे मी एक प्लेट ठेवून घेते म्हणजे 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा लगेचच मऊ होतो आणि लगेचच शिजला जातो. तर इथे 2 मिनिट झालेले आहे. कांदा व्यवस्थित असा मऊ झाला आहे आणि आपण तो परतून घेऊया. जोपर्यंत कलर बदलत नाही, छान असा ब्राऊन होत नाही तोपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. तर कांदा जो आहे तो व्यवस्थित असा ब्राऊन होतोय. आता यामध्ये लगेचच आपण टोमॅटो आणि आले लसणाची जी पेस्ट बनवलेली होती ती ॲड करून घ्यायची आहे. तर आता हे सर्व व्यवस्थित असं परतवून घ्यायचे.
आता आलं लसणाची पेस्ट यामध्ये टाकली की लगेचच खूप छान असा सुगंध येतो. तर हे आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत अगदी 5 मिनिटांसाठी. यावरही मी प्लेट ठेवून देते. तर आता आपले जे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट होती ती व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. तिथे बघू शकता त्याला तूप सुटलेलं आहे व्यवस्थित असं. आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहोत. तर यासाठी मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरच जी आहे ती मी इथे 1 चमचा आणि अर्धा चमचा घालून घेते. त्यानंतर बाजारात जो आपला बिर्याणी मसाला मिळतो तो बिर्याणी मसाला मी इथे पूर्ण 1 पॅकेट घालून घेते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे अर्धा ग्लास पाणी ॲड करते आणि यानंतर हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. आता चिकन शिजायला आपल्याला 15 मिनिट तर लागतातच, म्हणजे अतिशय छान व्यवस्थित आणि मऊ असं चिकन शिजतं. तर 15 मिनिटांसाठी चिकन आता व्यवस्थित असं शिजवून घेऊया आपण. आता जेव्हा आपण चिकन शिजवायला ठेवू तेव्हा ते वारंवार उघडून बघायचं नाही किंवा ते हलवायचं नाही. एकदा आपण ठेवलं की 10 मिनिटानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 5 मिनिटाने मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे 15 मिनिट फक्त आपण चिकन व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आता मध्यमच गॅस ठेवला आहे आणि या गॅसवर 15 मिनिटांसाठी छान असं मऊ आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. आता 15 मिनिट आपल्याला चिकन व्यवस्थित शिजायला लागणार आहे. तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊ. तर आता भातासाठी काय करायचं, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कितीही घ्या, म्हणजे जे भांडं आहे त्या भांड्याच्या अर्धं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 3 ते 4 लवंग, 3 ते 4 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 अख्खी वेलची घालून घ्यायची आहे. चक्री फूल असेल तर तेही घातलं तरी चालेल आणि 1 तेजपान घालून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे फोडून मी 1 वेलची घालून घेते आणि 1 तेजपान इथे मी घालून घेते. आता आपण भाजीमध्ये पण कच्चे मसाले घातले, त्याच्यामुळे तुम्हाला कच्चे मसाले म्हणजे खूप जास्त स्पायसी पण नको असेल तर तुम्ही कच्चे मसाले स्किप करू शकता. आता इथे कच्चे मसाले मी घालून घेतलेत, ते इथे भातासाठी पण घातलेले आहे आणि ग्रेव्हीसाठी पण घातलेले आहे. तर तुम्हाला स्पायसी कमी हवे असेल किंवा मसाल्यांचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही भातामध्ये ठेवू शकता, भाजीमध्ये ते स्किप करू शकता. ते तुम्ही काढून टाका, त्यात घालू नका, पण भातामध्ये आवर्जून तुम्ही हे कच्चे मसाले घालून घ्या. तर अशा प्रकारे आता मी कच्चे मसाले घालून घेतले. यावर 1 प्लेट ठेवते म्हणजे पाण्याला छान पटकन अशी उकळी येईल. आता इथे पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. यामध्ये मी 2 चमचे मीठ घालून घेते आणि त्यामध्ये लगेचच आता आपला जो तांदूळ आपण भिजवून ठेवलेला होता तो तांदूळ यामध्ये ॲड करायचा आहे. पाणी उकळलेलं असतं, गरम असतं, त्यामुळे काळजीपूर्वक हळूहळू आपण तांदूळ यामध्ये ॲड करून घेऊ. तांदूळ घातल्यानंतर हे एकदा फक्त फिरवून घ्यायचं चमच्याने आणि तांदूळ आता व्यवस्थित असा उकळू द्यायचा आहे. गॅस अजिबात कमी करायचा नाही आहे. गॅस जसा होता म्हणजे मध्यम गॅस होता तर तसाच गॅस ठेवायचा आहे, अजिबात कमी करायचा नाही. आणि आता हा जो बिर्याणीचा तांदूळ आपण बनवतो किंवा हा जो राईस बनवतो, इथे बनवताना कुठेही जाऊ नका, म्हणजे गॅस जवळच थांबा, कारण की हा तांदूळ खूप पटकन शिजून जातो आणि खूप जास्त शिजलेला तांदूळ आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचा नाही आहे. त्यामुळे अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये हा तांदूळ बनवून तयार होतो, कारण आपण 15 मिनिटं अगोदर याला व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे लगेचच हा भात बनवून तयार होतो. तर आता 1 उकळी आल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते, म्हणजे आपला जो हा राईस आहे तो अगदी सुटसुटीत होतो, अजिबात चिकटत नाही, मोकळा मोकळा होतो. म्हणून आपण थोडंसं तूप यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्ही तेल घातलं तरी देखील चालेल. तर आता 6 ते 7 मिनिट झालेले आहे आणि तांदूळ आपला असा अर्धवट शिजलेला आहे. गॅस इथे मी बंद करते
आणि आता लगेचच आपण हा काढून एका गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे, म्हणजे गाळून ठेवायचं आहे. पाणी वेगळं आणि तांदूळ वेगळं अशा पद्धतीने आपण हे काढून घ्यायचं आहे. तर आता जो आपण तांदूळ व्यवस्थित असा गाळणीमधून वेगळा करून ठेवला होता तो छान थंड झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही अगदी याचा तांदूळ मोकळा झालेला आहे. आता यामध्येच मी लगेच कलर ॲड करून घेते. तर जे आपले फूड कलर असतात त्यामध्ये मी हा येलो कलर, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि तो ॲड केला आणि नंतर ग्रीन कलर ॲड करून घेते. तर अशा पद्धतीने कलर ॲड करून घेतले. तुमच्याकडे केशर असेल किंवा तुम्हाला केशरचं दूध घालायचं असेल ते घातलं तरी देखील चालेल. मी केशरचं दूध घातलेलं नाही आहे, इथे फक्त कलर वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने कलर घालून घ्यायचे आणि हे थंड करून घ्यायचं. तर आता इथे 15 मिनिट झालेले आहे आणि आपलं चिकन अतिशय छान व्यवस्थित असं शिजलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. अशीच ग्रेव्ही आपल्याला ठेवायची आहे, खूप जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही आहे, अशी ग्रेव्ही ठेवायची आहे. आणि यामध्ये आता लगेचच आपण जो तांदूळ शिजवून घेतलेला होता तर हा आपण ॲड करून घेणार आहोत. आता ही घरी बनवायची बिर्याणी आहे त्यामुळे मी याला लेयर्स वगैरे लावणार नाही आहे, कारण मी वाढताना हे पुन्हा सगळं मिक्स करूनच वाढते. त्यामुळे लगेचच आता आपण तांदूळ ॲड करून घेऊया. तर अशा पद्धतीने तांदूळ व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याकडे जे स्मॅशर असतं ते स्मॅशरने व्यवस्थित असं हे प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटांसाठी हे व्यवस्थित आता वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनिट आता मी प्लेट ठेवून घेते आणि हे व्यवस्थित शिजवून घेते. आता जोपर्यंत इकडे आपली बिर्याणी सेट होते आहे तोपर्यंत आपला जो वाळलेला कांदा आहे तो मी थोडासा फ्राय करून घेते फक्त. तर आता बिर्याणी व्यवस्थित सेट झालेली आहे. आपण यामध्ये आता जो तळून घेतलेला कांदा होता तो कांदा घालून घेते. अतिशय छान असा कुरकुरीत कांदा झालेला आहे. आता ही जी बिर्याणी आहे ही आपल्याला घरीच बनवायची आहे, घरीच खायची आहे. त्यामुळे मी याला लेयर्स वगैरे लावलेले नाही आहे. हे आता वाढताना मीच वाढणार आहे त्यामुळे व्यवस्थित असं कमी जास्त प्रमाणात ग्रेव्ही ॲड करून आणि त्यानुसार हे वाढणार आहे. तर त्यामुळे इथे मी आता कांदा ॲड करून घेतला आहे आणि म्हणून बिर्याणीला इथे लेयर्स लावलेले नाही आहेत. आता आपण सगळ्यात लास्ट स्टेप जी आहे ती म्हणजे बिर्याणीला मला दम देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी कोळसा जो आहे तो गॅसवर व्यवस्थित असा पेटवून घेतला आहे. तो आता एका प्लेटमध्ये काढून घेते, तो यावर ठेवते आणि थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि यावर प्लेट ठेवायची आहे लगेचच अशा प्रकारे. आता प्लेट ठेवल्यानंतर एक 5 मिनिटांसाठी असंच हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यावर कोथिंबीर आणि पुदिना घालून घेणार आहोत. आता कोथिंबीर आणि पुदिना नेहमी शेवटीच घालायचा. त्याचं कारण असं, अगोदर घातला तर तो असा काळपट दिसतो, सुकल्यासारखा होतो. त्यामुळे आपण सगळं झाल्यानंतरच पुदिना किंवा कोथिंबीर ॲड करायची आहे. तर आता याला छान असा दम बसला की त्यानंतर आपण पुदिना कोथिंबीर ॲड करूया. दुसरी गोष्ट, आपण बिर्याणीला पीठ वगैरे लावून दम दिलेला नाही. याचं कारण असं की आपण चिकन व्यवस्थित मऊ असं शिजवून घेतलेलं आहे आणि त्याच प्रमाणात भातही खूप जास्त व्यवस्थित असा शिजलेला आहे. तर फक्त स्मोक दिला तरी देखील चालतं. बऱ्याच ठिकाणी बिर्याणीला पीठ लावून किंवा पेपर लावून अशा प्रकारे दम दिला जातो, पण मी अशाच प्रकारे दम देते आणि व्यवस्थित दम बसतो. बिर्याणी अतिशय टेस्टी लागते, खूप छान सुंदर लागते आणि सुगंधही खूप छान येतो. तर अशा पद्धतीने मी स्मोक देऊन घेते. तर अशा प्रकारे आपल्या बिर्याणीला व्यवस्थित असं दम बसलेला आहे. ही प्लेट मी काढून घेते आणि यामध्ये आता थोडीशी पुदिन्याची पानं, मी पुदिना जास्त ॲड करणार नाही आहे, थोडासाच ॲड करते आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालून घेते. अशा प्रकारे आपली छान अशी ऑर्डरसाठीची बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तर किचन स्टोरीजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटता आहेत, आवडता आहेत का, यासाठी तुम्ही मला कमेंट नक्की करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर अतिशय छान अशी आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. अगदी आपला तांदूळाचा कण आणि कण अगदी छान असा मोकळा झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी बिर्याणी बनवून तयार झाली आहे. सुगंध इतका छान येतोय, अगदी घरभर पसरला आहे.
तर अशा प्रकारे आपली मस्त आणि चमचमीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे.